चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आपण आयएमपी प्रश्न दिले होते तेच प्रश्न आपल्याला परीक्षेत भेटलेले, बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे का इयत्ता 9वीच्या पॅट या 2025 या परीक्षेचा आपला गणित भाग 1 चा पेपर कसा होता, त्याचे आपण आन्सर तुम्ही कशा प्रकारे लिहिली ती आणि काय प्रश्नपत्रिका असणार ते थोडक्यात आपण बघूया। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमीच तुम्हाला गायडन्स करत आलोय, त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या, पटापट लाईक करून द्या, कुठलाही विचार न करता, कारण अजून भरपूर पेपर आहे त्याचे पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, आयएमपी प्रश्न देणार आहे, पुस्तकावरती स्टिक करून देणार आहे। आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 10वीची नवीनच बॅच लवकर चालू होणार आहे आपल्या चॅनलवरती। गणित भाग 1 गणित भाग 2 पूर्ण तुम्हाला प्रत्येक सराव संच तुम्हाला क्लिअर करून घेणार आहे। प्रत्येक सराव संच तुम्हाला आयएमपी प्रश्न तर देणारच आहे, तिथे दिलेत आपण, पण सराव संचामधला प्रत्येक उदाहरण तुम्हाला ऍक्युरेटली एकदम करन्सली तुम्हाला काय करणार आहे, सॉल्व्ह करून घेणार आहे। ओके, चला मित्रांनो, आजची प्रश्नपत्रिका कशी होती, त्याचं उत्तर कसे ते आता कसे लिहिले असेल तुम्ही बघूया। बघा आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम बघा पहिला प्रश्न बघा काय होता का, तुम्हाला दोन इक्वेशन तयार करायचे होते, म्हणजे दोन ज्याला रेषीय समीकरण तयार करायचे होते। बघा 3x + 3y = 37 आणि x + y = 9 याचं योग्य उत्तर होतं। बघा जर पुढे जर बघितलं पण रीनाकडे स्नेहाकडे जास्त रक्कम वगैरे दिलेली, तर बघा मित्रांनो, याचं उत्तर तुमच्या समोर आहे, बरोबर आहे। अशा प्रकारचं उदाहरण सोडवणं खूप गरजेचं होतं। त्याच्यानंतर बघा श्री शर्मा यांनी 2023-24 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी, तर लक्षात घ्या, जे तुमचं उत्पन्न घेतलं जातं त्याच्या पुढच्या वर्षी कर दिला जातो। मग 23-24 ला जर कर हे आकारला, म्हणजे उत्पन्न घेतलंय, तर त्याचा कर काय जाईल 24-25 ला, कुठे जाईल 24-25 ला, पर्याय क्रमांक 3। पुढे बघा श्रीमती माने यांचा आयकर कर बघा जर सोडून घेतला तर 30,694 रुपये त्यांना एकूण आयकर भरावा लागणार आहे मित्रांनो। पुढे बघा काही व्यक्तींची नावं दिली होती किंवा त्यांचं वयवारी दिली होती आणि त्याच्यानुसार काय करत होतं का, आयकर भरावा लागेल का नाही, तर आपल्याला माहिती आहे का, लक्षात घ्या का 5 लाखाच्या वरती जे काही उत्पन्न असेल त्याच्यावरती कर भरावा लागतो, हे कधी पण लक्षात ठेवायचं। मग पहिलं बघा 6,25,000 दिलेले, बरोबर आहे, शिक्षकाचं म्हणून त्यांना कर भरावा लागेल। त्याच्यानंतर वकिलाचं बघा 4,90,000 ते भरावं लागणार नाहीये। त्याच्यानंतर पुढे बघा डॉक्टर यांना 10 लाख आहे म्हणून त्यांना कर भरावा लागेल, आणि अभियंता यांना 2,50,000 आहे म्हणून कर त्यांना भरावा लागणार नाहीये, याचं योग्य उत्तर होतं। पुढे बघा जोशी यांचं उदाहरण सोडवलं असेल तर मे बी समजलं असेल काय, बघा पुढे बघा जैन वय 45 वर्ष दिले खाजगी कंपनीत, बरोबर आहे, तर त्यांचं एकूण काय कर तुम्हाला देय आकाराचं गणन तयार करायचं होतं मित्रांनो। पुढे बघा जर a भागिले b बरोबर p भागिले q असेल तर a भागिले p काय करायचं, दोन्ही बाजूला 1/p ने गुणून घ्यायचे, उत्तर येऊन जाणार होतं। पुढे बघा यम आणि यांचं उदाहरण दिलं तुम्हाला, सत्य असत्य लिहायचं होतं। बघा पहिलं काय होतं सत्य, दुसरं असत्य, आणि शेवटचे दोन्ही काय होते तर सत्य, बघा हे त्याचं योग्य उदाहरण होतं। पुढे बघा दिलेलं एक उदाहरण 2x - 3y भागिले 3z - y बरोबर z - y भागिले z - x बरोबर x + 3z भागिले 2y - 3x, याचं काय करतो तुम्हाला, तर याचं गुणोत्तर तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं, ठीक आहे। पुढे बघा संख्या दिलेली होती, त्याच्या संख्या तयार करायच्या। आता पहिली संख्या 5 दिली आणि शेवटची संख्या ही डायरेक्टली 80 दिलेली, मग या तीन संख्या जर घेतल्या तुम्ही याच्यावर बघा AR वगैरे, AR चा वर्ग वगैरे हे जर घेतल्या तुम्ही तर त्याच्यावरून तुम्हाला संख्या मिळतात। पुढे बघा ताशी 60 किमी वेगाने ठराविक अंतर 2 तासात पूर्ण होते, तर तेच अंतर 3 तासात पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ किती असणार आहे, 40। बघा किती असणार आहे, 40 किलोमीटर/h हे असणार आहे। बघा पुढे बघा 25 ते 35 चा वर्ग मध्ये किती येणार, 30 येणार, हे आपण सोडून घेतलं होतं ऑलरेडी, सगळे सोडून घेतलं होतं आणि सगळी प्रॅक्टिस आपण करून घेतली होती विद्यार्थी मित्रांनो। पुढे बघा अखंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करायची होती। पुढे बघा संचित वारंवारता सारणी पूर्ण करायची होती। बघा इथं काय येणार, बघा रिकाम्या जागी 3 + 12 बरोबर 15 बरोबर 3 आणि 12 या सगळ्या वर्चांची काय करायची, याच्यामध्ये बेरीज करायची होती। बघा इकडे काय येणार तर 7 येणार, बघा विद्यार्थी मित्रांनो इथं किती येणार 7 येणार, 15 + 7 बरोबर किती येणार 22 येणार। पुढे बघा त्याच्यानंतर दिले बघा का बघा 0 5 दिले, 22 + 7 दिले, डायरेक्टली 22 आणि 7 27 येतात, बरोबर आहे। आता इकडे बघा वर्ग जो दिलेला तो काय करायचा आपल्याला कंटिन्युअसली घ्यायचा होता। आता बघा इकडे 35 40 40 45, मग इथं काय येणार 45 50, हा 50 इकडे पाहिजे, आहे का, आहे। आणि शेवटी बघा विद्यार्थी मित्रांनो काय 27 + 3 हे डायरेक्टली कुठलाही विचार न करता 27 + 3 आपल्याला माहिती आहे 30 असतात, डायरेक्टली उत्तर लिहायचं होतं। पुढे बघा 9वा प्रश्न काय, सामग्रीचा बहुलक काढा। काय करायचं, दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने लिहून घ्या, त्याच्यामध्ये जी संख्या जास्त वेळा रिपीट होईल तो झाला त्याचा बहुलक झाला। पुढे बघा
दिलेल्या माहितीचा मध्य काढा. काय करा, चढत्या क्रमाने मांडणी करून घ्यायची होती आपल्याला. 65, 65, 70, 72, 78, 79 आणि याच्यामध्ये काय करायचं का, ज्या दोन संख्या मिडलला येतील म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची संख्या यांची काय करा, बेरीज करून घ्या. 70 अधिक 72 भागिले 2 करा. मग 70 अधिक 72 142, 142 भागिले 2 आणि 142 जर दोन साईडला आपण कापलं तर आपल्याला उत्तर काय भेटतं किंवा कट केलं तर भेटतं उत्तर आपल्याला 71, म्हणून मध्यक झाला 71. आणि शेवटी पी ची किंमत काढायची होती. जर समेशन ऑफ एक्स आय एफ आय भागिले समेशन ऑफ एफ आय किंवा आपण जर फ्रिक्वेन्सी म्हणतो ती जर घेतली वारंवारता, आपल्याला उत्तर भेटणारे पी ची व्हॅल्यू येणारे 12. किती येणार, बी ची व्हॅल्यू 12. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची प्रश्नपत्रिका होती. आपण बरीच प्रॅक्टिस पण करून घेतली आयएमपी प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून द्या पटापटा आणि मित्रांनो सपोर्टिंग करा. तुम्हाला जे काही आता पुढचे सब्जेक्ट असेल, विज्ञान वगैरे काय असेल सगळं असेल, इतिहास भूगोल सगळ्यांचे आयएमपी प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मला कमेंट करा नक्की का तुमचा पेपर कधी आहे, कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे, आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट येऊ द्या का आजचा पेपर तुम्हाला कसा गेला. ओके, तर चला भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. चांगला अभ्यास करा आणि लवकर लक्षात घ्या मित्रांनो का 10वीची बॅच चालू करणार, त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 10वीची बॅच एकदा मी चालू केली तर दररोज लाईव्ह घेणार आहे आपण आणि त्या लाईव्ह मध्ये पूर्ण सिलेबस ए टू झेड सिलेबस, त्याच्यानंतर आयएमपी प्रश्न, बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, बोर्डाला देणार आयएमपी प्रश्न, सूत्र सगळं त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून द्या. ज्या दिवशी आपले लेक्चर चालू होते त्याच्या अगोदरच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि त्यापासून रेग्युलर लाईव्ह लेक्चर अटेंड करा. ओके, चला भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये.